नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी एक खरी घडलेली घटना म्हणजे खरी झालेला एक खरा प्रसंग सांगणार आहे तुम्हाला. एका गावामध्ये एक आजी आणि नात राहत होती. एके दिवशी सकाळी त्या दोघी रानात जायला निघाल्या. जाता जाता वाटेत बाई म्हणजे ती त्या मुलीची चुलती नात्यानं लागत होती. तिच्या हातात 2 मुली आणि काकेत 2 वर्षाचं बाळ घेऊन ती त्या वाटेने चालू लागले. समोर आजी आणि ती मुलगी ते तिला दिसता क्षणी आजीने त्या बाईला विचारले, का ग बाई, एवढ्या सकाळी सकाळी पोरं घेऊन कुठं निघालीस? तिनं त्याच्यावर असं उत्तर काही आजीला दिलं की, आत्या, मी माझ्या ह्या 2 वर्षाच्या बाळाला घेऊन पोटातले औषध द्यायला निघाले. त्या बाळाला पोटातलं झालंय माझ्या. त्याच्यावर आजी काहीच बोलल्या नाही. तर आजी आणि तिची नात त्या तडक निघून गेल्या. नात होती ती 12 वर्षाची होती. गुराढोरांना त्यांना वैरण काढून आणायची होती. उन्हातानाच्या त्या सकाळी सकाळी निघालेल्या. ऊन पण नव्हतं एवढं, ऊन पण काही लागत नव्हतं, म्हणून त्या तिथून निघून गेल्या. तिचं बोलणं टाळून दिलं. दोघीही जाताना एकमेकीला विचारू लागल्या की ही बया सकाळ सकाळी गेली तरी कुठं असल? त्या दोघी विचारात पडल्या. आता त्यांनी भारा उचलून वाटायला लागल्या, परत येऊ लागल्या. जसं जसं घर जवळ येऊ लागलं तसं त्या आजीच्या डोक्यावरचं वजं जड होऊ लागलं. घरी येऊन भारा टाकतायत तर काय, खाली गोंधळ उडलेला. आडाजवळ सगळी माणसे पुढे तिला दिसले की तिच्याच चुलतीने आडात उडी मारलेली चप्पल मुलीचे व तिचे तिने बाहेर काढलेले. मग मुलीच्या लक्षात आले, अरे, ही तर सकाळी काकी आपल्याला भेटलेली जाताना रस्त्यात, आणि आता हिने असं का केलं असावं? त्या 2 वर्षाच्या मुलाचा आणि त्या गोंडस मुलीचा तिने जीव का घ्यावा, असं या मुलीला प्रश्न पडला. पण का करावं हिने? कशाबद्दल करावं? हिला कोणता त्रास होता का? हे माहिती नाही. कुणालाच कळलंही नाही आणि आज तागायत कुणाला माहितीही पडलं नाही. का केलं असेल? तिच्या घरी कोणीतरी तिला त्रास जास्त देत होतं का, किंवा काय करत होतं का, काय बोलत होतं का, ह्याच्यावर कुणालाच आजपर्यंत तिचा तोडगा सापडला नाही आणि कुणाला काही तिची माहितीही नाही. अजूनही तिथल्या लोकांना त्या गावातला शुकशुकाट आणि त्या गावातील ती घटना घडलेली याच्यावरती त्यांना अनुभव आलेला आहे. अनुभव म्हणजे असा आहे की त्या बाईचा अमावस्या पौर्णिमेला रात्री चालण्याचा आवाज आणि त्या बाळाचा रडण्याचा आवाज, त्या मुलींचा हसण्याचा आवाज, असा अनुभव त्या गावामध्ये आलेला आहे. म्हणून त्या गावामध्ये कोण फिरकत नाही आणि जात नाही. गावामध्ये सगळीकडे शांतता पसरलेली आहे. आता तिथे जाण्याची पण माणसांना भीती वाटू लागली आहे. कारण त्या गावात असं सत्य घटनेवर ही घडलेली घटना आहे, घडलेला हा प्रसंग आहे. लोकांना भाविक करणारा हा प्रसंग आहे. त्याच्यामुळे हे की काय त्रास झालेला का तिला, कोणी काय बोललेलं का, तिच्या नवऱ्यानं कोणते तिच्यावर अत्याचार केलेले का, हे कोणाला काहीच माहिती नाही. असे काही अनुभव तुम्ही घेतले असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता ही गोष्ट किंवा ह्याच्यामध्ये ही अशी कहाणी आहे, खरी कहाणी आहे आणि खरा प्रसंग घडलेला आहे. ह्या प्रसंग खरा घडलेला आहे. ह्या असा कुणाच्या बाबतीत घडू नये आणि कधीही अशी घटना कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात कुठेही घडू नये अशी देवाला प्रार्थना. गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.